नमस्कार, मी डॉक्टर राजेश हराळ पाटील। आज आपल्याला घेऊन आलेलो आहे आनंद आणि बडोदा जिल्ह्यामधून वाहत असलेल्या म्हैसागर या नदीच्या किनारी। या नदीचा उगम मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यामधील मांडी या गावामध्ये होत असून ही नदी जवळपास 583 किलोमीटरचा प्रवास करून आनंद जिल्ह्यामधील खंभातच्या खाडीमध्ये समुद्राला मिळते। 583 किलोमीटरच्या प्रवासात ती 2 वेळा कर्कवृत्त ओलांडते। भारतामध्ये अशी असलेली एकमेव नदी की जी 2 वेळा कर्कवृत्त ओलांडते। हिला पौराणिक किंवा हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र अशी मानली आहे। महिन्यातील प्रत्येक येणाऱ्या अमावस्येला असंख्य भाविक या ठिकाणी येतात, स्नान करण्यासाठी येतात, आपल्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण करतात। अशी ही म्हैसागर माता। म्हैसागर माता म्हणजे आनंद जिल्हा, बडोदा जिल्हा किंवा मध्य गुजरात याची जीवनदायिनी असंच म्हटलं जातं। तिच्यावरती कडाणा या ठिकाणी धरण बांधण्यात आलेलं आहे। त्या धरणामुळे या जिल्ह्यातील शेती सुपीक आणि समृद्ध झालेली आहे। अशी ही म्हैसागर तिच्या अतिविशाल असलेल्या पात्रामुळे तिला म्हैसागर नाव पडलेलं आहे। 2013 मध्ये गुजरात सरकारने म्हैसागर या नदीच्या नावावरती म्हैसागर नावाचा जिल्हा सुद्धा निर्मित केलेला आहे। अशी ही पवित्र अशी म्हैसागर माता। जय माता म्हैसागर।